काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका सुरू केली। काँग्रेसचा जाहीरनामा माओवादी असल्याची टीका मोदींनी केली। तर मोदींच्या या टीकेचा उद्धव ठाकरे यांनी खास त्यांच्या शैलीत समाचार घेतलाय। निवडणुकीच्या उत्तरार्धात आता जाहीरनाम्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे। कांग्रेस और इंडिया आघाड़ी की माओवादी इकोनॉमिक्स मुंबई के पहिए ही जाम कर देगी दोस्तों। काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीकेची झोड उठवली। काँग्रेसने प्रत्येक महिलेला 1 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली। शिवाय रेशनिंगवर 5 ऐवजी 10 किलो धान्य मोफत देण्याची घोषणा केली। काँग्रेसच्या या वरचढ घोषणांनी संतापलेल्या मोदींनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा जाहीरनामा म्हणजे माओवाद्याचा जाहीरनामा असल्याचा आरोप केलाय। या जाहीरनाम्याने देशाचा आर्थिक गाडा ठप्प झाल्याचा आरोप मोदींनी केला होता। मोदींच्या या आरोपाला उद्धव ठाकरेंनी जशास तसं उत्तर दिलंय। काँग्रेसचा जाहीरनामा माओवादी असला तर भाजपचा जाहीरनामा खाओवादी असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। काँग्रेसचा जाहीरनामा कधीतरी एक काय ते तुम्ही सांगा ना, माओवादी आहे का मुसलमान धर्जीण आहे? पण भाजपचा जो जाहीरनामा आहे, काँग्रेसचा जर का माओवादी असेल तर भाजपचा जाहीरनामा खाओवादी आहे। खा, जिथे जाल तिकडे खा, जाऊ तिथे खाऊ, और कुछ भी नहीं होगा, ये मेरी गारंटी है, मोदी की गारंटी। काँग्रेसनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेचा खरपूस भाषेत समाचार घेतलाय। नरेंद्र मोदी जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। कभी बोलता है कि माओ के मैनिफेस्टो है, कभी ये कहता है कि मुसलमानों का मैनिफेस्टो ही फॉलो कर रहे हैं। तो ऐसे जो उनके लोगों को भ्रमित करने का काम वो कर रहे हैं, उसमें मैं उस सवाल पे मैं जाना नहीं चाहता। भाजपनेही त्यांच्या जाहीरनाम्यातून आश्वासनांची बरसात केली, पण काँग्रेसचा जाहीरनामा जनतेला जास्त भावल्याचं भाजपला वाटू लागल्यानं आता त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चिरफाड करायला सुरुवात केली। चेतन नावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।